Bridge Course Standard 7th Subject Science. Here in this video we are going to discuss about activity number 19 to 23. In this video we are going to discuss about the activity number 19. Reference for this is the 6th standard science textbook, chapter number 13, sound. So see here, these are different types of sounds. We heard these sounds in our daily life. Here singing, the sound of birds, cracks, fire cracking, then whispering, whistle, sound of whistle, flute, sound of horn, barking of the dog, etc. So these are the different types of the sounds we heard in our daily life. So see here, there are lot of diversity in the innumerable sounds that we hear. So these are the two types of sounds, soft or loud, and pleasant and unpleasant. So some sounds are loud and some are heard easily, while some others are very soft and cannot be heard unless we listen attentively. We like some sounds. On the other hand, we get annoyed by some other sounds. इथे बघा वेगळ्या प्रकारचे साऊंड्स आपण ऐकत असतो. त्याच्यापैकी काही काय असतात, खूप मोठे आवाज असतात, लाऊड साऊंड असतात, जे सहजपणे आपल्याला ऐकू येतात. तर काही आवाज इतके सॉफ्ट असतात की आपण लक्ष देऊन ऐकल्यानंतरच ते आपण काय करू शकतो, ऐकू शकतो. तर काही असे ध्वनी असतात की जे आपल्याला आवडतात आणि काही ध्वनी अशा प्रकारचे असतात ज्याच्यामुळे आपण काय होतो, त्रासले जातो. आता पहा, हाऊ आर साऊंड प्रोड्युस्ड, कशा प्रकारे या ध्वनीची निर्मिती होते ते पाहूया आपण. सी हिअर सम एक्झाम्पल्स आर गिवन. टेक अ रबर बँड अँड स्ट्रेच इट ॲज शोन इन द पिक्चर अँड प्लग द स्ट्रेच्ड बँड. असं रबर घेऊन स्ट्रेच करायचं आणि त्याला प्लग करायचं, म्हणजे छेदायचं. तर याच्यामध्ये आपल्याला यामध्ये काय दिसतं, तर याच्यामध्ये व्हायब्रेशन्स असतात, आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर इथे एक एक्झाम्पल दिलं आहे बघा. स्प्रेड सम सॉडस्ट मस्टर्ड सीड्स और सँड ऑन द डायफ्रॅम ऑफ द तबला अँड नॉक द डायफ्रॅम लाईटली विथ द फिंगर. तर जेव्हा आपण तबल्यावर भुसा, लाकडाचा भुसा किंवा मोहरी किंवा वाळूचे काही कण त्याच्यावर टाकले आणि या तबल्याच्या पडद्याला जेव्हा आपण काय करतो, त्याच्यावर थाप देतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, व्हॉट हॅपन्स हिअर, काय दिसतं ते सांगायचं याच्यामध्ये. म्हणजे इथे पहा, द ऑब्जेक्ट्स दॅट प्रोड्यूस साऊंड, दॅट इज द डायफ्रॅम ऑफ द स्पीकर, रबर बँड, डायफ्रॅम ऑफ द तबला, दे शो सर्टन मुवमेंट्स. त्यांच्यामध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारची मुवमेंट म्हणजे हालचाल दिसते. सो दे हॅव द सर्टन काइंड ऑफ मोशन अँड दे ऑसिलेट रॅपिडली अँड इन अदर वर्ड्स दे व्हायब्रेट. म्हणजे इथं आपल्याला कशी मुवमेंट दिसते, तर व्हायब्रेशन्स दिसतात. आपल्याला काय दिसतं, आपल्याला व्हायब्रेशन्स. सो व्हायब्रेशन्स ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज नेसेसरी फॉर प्रोडक्शन ऑफ द साऊंड. आपल्याला हे कशासाठी उपयोगी पडतात, तर कुठल्याही प्रकारचा साऊंड प्रोड्यूस व्हायचा असेल, सो व्हायब्रेशन्स आर नेसेसरी. इथं व्हायब्रेशन म्हणजे कंपनं निर्माण होणं खूप गरजेचं असतं. कंपनांशिवाय साऊंड प्रोड्यूस होणार नाही. सो ॲज लॉंग ॲज द ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स, साऊंड इज हर्ड. वेन व्हायब्रेशन स्टॉप्स, साऊंड ऑल्सो स्टॉप्स. जेव्हा हे व्हायब्रेशन्स काय होतील, थांबतील, तेव्हा आपल्याला ध्वनीसुद्धा ऐकू येणार नाही. अँड देअरफॉर द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्युस्ड इज कॉल्ड ॲज द सोर्स ऑफ दॅट साऊंड. ज्या ऑब्जेक्टपासून आपल्याला ध्वनी निर्माण झालेला असतो, तर त्या ऑब्जेक्टला त्या साऊंडचा, त्या ध्वनीचा सोर्स असं म्हटलं जातं. सी हिअर अनदर एक्झाम्पल. वन, टेक पॉट फिल्ड विथ द वॉटर, स्ट्राईक इट लाईटली ऑन इट्स रिम अँड व्हॉट डू यू सी धिस. Okay, so this is about the activity number 19. Now activity number 20, how sound is heard. कशा प्रकारे हा आवाज आपल्याला ऐकू येतो ते पाहूया. So there is a air around the source of sound. As the source of sound begins to vibrate,
द लेअर ऑफ द एअर नियरेस्ट टू द सोर्स ऑल्सो व्हायब्रेट. आता बघा, कुठल्याही प्रकारच्या ध्वनीचा जो स्रोत आहे त्याच्या भोवती काय असते, हवा असते. तर याच्यामध्ये जेव्हा तो जो स्रोत आहे तर तो काय होतो, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स सुरू होतात. तर तेव्हा त्या स्रोताच्या जवळची जी हवा आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा काय होतात, व्हायब्रेशन्स स्टार्ट होतात. अँड अ वेव ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ दॅट साऊंड स्प्रेड्स इन ऑल डायरेक्शन्स फ्रॉम सोर्स ऑफ द साऊंड. आणि त्याच्या जवळून त्याच्या जवळच्या हवेच्या लेअरमध्ये, त्याच्या जवळच्या हवेच्या लेअर्समध्ये अशा प्रकारे व्हायब्रेशन्स काय होतात, व्हायब्रेशनची एक काय होते, वेव तयार होते. काय तयार होते, इथं तरंग असे काय होतात, तयार होत असतात. तर हे जे आहेत, सो सच वेव इज कॉल्ड एज द साऊंड वेव. या प्रकारची जी वेव तयार होते त्याला साऊंड वेव असं म्हटलेलं आहे. सो द साऊंड वेव रीच आवर एअर्स. आपल्या कानाजवळ ही वेव काय होते, तरंग जे आहेत तर ते पोचतात. अँड देर इज अ डेलिकेट डायफ्रॅम ऑर एअरडम इन द कॅव्हिटी ऑफ द आवर इयर्स. आपल्या कानामध्ये काय असतात, कानाचा पडदा किंवा त्यालाच एअरड्रम असं म्हटलेलं आहे. तर आपल्या कानांच्या ज्या पोकळीच्या आतमध्ये काय असतो, हा डायफ्रॅम म्हणजे पडदा असतो. आणि ही वेव जेव्हा त्या पडद्यापर्यंत जाऊन पोचते तर तेव्हा तो पडदासुद्धा काय होतो, व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. सो द सेन्सेशन प्रोड्युस्ड बाय दीज व्हायब्रेशन्स आर पास्ड ऑन टू द ब्रेन थ्रू द नर्व्स इन इयर्स अँड वी हिअर द साऊंड. आता इथं काय होतं बघा, जेव्हा हे आपल्या पडद्यापर्यंत जाऊन पोचतात व्हायब्रेशन्स तर तेव्हा आपल्याला सेन्सेशन्स होतात. आणि हे व्हायब्रेशन्स काय होतात, नर्वच्या मार्फत म्हणजे चेतापेशींच्या मार्फत हे ब्रेनपर्यंत जातात आणि आपल्याला तो आवाज जो आहे तर तो ऐकायला येतो. आणि अशा प्रकारे दस वी हर्ड साऊंड. नाव प्रोपॅगेशन ऑफ द साऊंड. आता हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसा जातो बघा, याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज दाखवले तिथं. ओके, तर इथे काय आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत. सो सी हिअर हाऊ दीज प्रोपॅगेटेड, म्हणजे याचं ट्रान्समिशन म्हणजे ट्रॅव्हलिंग कसं होतं, प्रवास कसा होतो या साऊंडचा. सी साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ज थ्रू एअर, वॉटर अँड थ्रू द सॉलिड. म्हणजे ट्रान्समिशन जे आहे वेव्हचं तर ते तिन्ही माध्यमामधून म्हणजे एअर पण, वॉटर आणि सॉलिड हे सगळ्या या माध्यमामधून काय होतं, आपल्या कानांपर्यंत पोहोचतं. साऊंड इज प्रोपॅगेटेड मोर क्लिअरली थ्रू द लिक्विड दॅन थ्रू एअर. हवेपेक्षा जे लिक्विड्स आहेत तर त्याच्यामध्ये हे साऊंडचं प्रोपॅगेशन काय होतं, क्लिअरली आपल्याला ऐकू येतं. अँड इट इज हर्ड मोस्ट क्लिअरली थ्रू द सॉलिड. आणि सर्वात जास्त हे क्लिअर कशामध्ये, तर सॉलिडमध्ये आपल्याला ऐकायला येतं. सो सी हिअर ट्रान्समिशन ऑफ द साऊंड ऑकर्स ॲट द डिफरंट स्पीड थ्रू डिफरंट मीडियम्स. वेगवेगळ्या माध्यमामधून वेगवेगळ्या गतीनं काय होतं, साऊंडचं ट्रान्समिशन होतं. इथं दिले बघा, ट्रान्समिशन ऑफ साऊंड इज फास्टर, सर्वात जास्त फास्ट रेटनी कशामध्ये, लिक्विडमध्ये. त्याच्यानंतर थ्रू द गॅसेस म्हणजे एअरमध्ये. अँड फास्टर थ्रू अ सॉलिड दॅन थ्रू द लिक्विड. आणि सगळ्यात सॉलिडमध्ये काय असतं, लिक्विडपेक्षा जास्त काय होतं, फास्टर रेटनी हे ट्रान्समिशन होतं. See here, these are the different things we learned here. Vibrations are required for the production of the sound. Medium is required for the propagation of the sound. Sound is propagated through the gaseous, liquid and solid mediums. Okay. So see here, this is about the activity number 20. Now activity number 21. Chapter number 14, light and the formation of the shadows. See here, these are different types of sources of the light. Light source ज्याच्यामधून काय होतो, लाईट तयार होतो. सो दॅट आर द सोर्सेस ऑफ द लाईट. ऑब्जेक्ट्स और मटेरियल विच emit light, meaning those which themselves are the source of the light, that are called as a luminous ऑब्जेक्ट्स और मटेरियल. ज्यांच्या स्वतःपासून काय होतो, प्रकाश बाहेर पडतो तर ते काय असतात, प्रकाशाचे स्रोत असतात. असे ऑब्जेक्ट्स आहेत तर त्यांना ल्युमिनस ऑब्जेक्ट्स किंवा मटेरियल असं म्हटलं आहे. तर इंटेन्सिटी जी आहे लाईटची, तीव्रता,
सो दॅट इज डिटरमाइंड बाय द एक्सटेंट विच ऑब्जेक्ट इमिट लाईट. किती प्रमाणात तो ऑब्जेक्ट काय करतो, लाईट इमिट करतो याच्यावर त्याची तीव्रता जी आहे तर ते अवलंबून असते. फॉर एक्झाम्पल, लाईट इमिटेड बाय द इलेक्ट्रिक टॉर्च इज मोर इंटेन्स दॅन द ऑब्टेन्ड फ्रॉम द कॅन्डल. म्हणजे मेणबत्तीपासून बाहेर पडणारा जो प्रकाश आहे तर तो त्याच्यापेक्षा टॉर्चमधून बाहेर पडणारा जो प्रकाश आहे तर तो जास्त काय आहे, इंटेन्स, जास्त तीव्रतेचा आहे असं आपण म्हणू शकतो. आता बघा, द सोर्सेस विच डू नॉट इमिट्स अ लाईट और दे आर नॉट अ सोर्सेस ऑफ लाईट देमसेल्स दॅट आर द नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स. त्यांना नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स असं म्हटलं जातं. सो देर आर सम मॅनमेड ऑब्जेक्ट्स और मटेरियल्स ऑल्सो इमिट लाईट. असे काही ऑब्जेक्ट आहेत जे काय केले, मानवनिर्मित आहे, यांच्यामधून सुद्धा काय होतो, लाईट जो आहे तर तो इमिट होतो. दीज आर कॉल्ड ॲज अ आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट. तर त्यांना आर्टिफिशियल सोर्सेस असं म्हटलेलं आहे लाईटचे. नाव सी, द सन इज द मेन नॅचरल सोर्स ऑफ द लाईट. सूर्य हाच काय आहे, मुख्य नैसर्गिक स्रोत मानला जातो प्रकाशाचा. अँड अदर स्टार्स दे आर सीन इन द नाईट. देन फायरफ्लाईज जे आहेत, काजवे, काही अँगलर फिश जे आहेत, काही विशिष्ट प्रकारचे अँगलर फिश जे आहेत ते सुद्धा काय करतात, प्रकाश बाहेर फेकतात. त्याच्यानंतर हनी मशरूम जे प्लांट असे हे या टाईपचं प्लांट आहे, याच्यामधून पण काही रात्रीच्या वेळेस काय होतो, लाईट इमिट होतो. सो ऑल दीज आर द नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट. हे सगळे काय आहेत, नॅचरल सोर्सेस आहेत लाईटचे. आता हा लाईट जो आहे तर तो प्रपागेट कसा होतो, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसा जातो, तर अशा प्रकारे इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा कशा प्रकारे हे येतं. सो वी कॅन सी दॅट द पाथ इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन. हे जे लाईट बीम्स आहेत, सो द पाथ ऑफ दीज लाईट बीम्स इज इन अ स्ट्रेट line. See here one activity is given. See here how light travels. So light travels in a straight line. This proves एका सरळ रेषेमध्ये तिन्ही कार्ड्स ठेवलेले आहेत. त्या होलमधून काय झालं आहे, लाईट पास झालेलं आहे. त्याच्यामुळं कॅन्डल जे आहे तर ते त्याची फ्लेम्स इझिली दिसते. समजा जर हे स्ट्रेट लाईनमध्ये नसतील कार्डबोर्ड्स तर तेव्हा लाईट काय होणार नाही, याच्यामधून पास होणार नाही आणि ही जी फ्लेम आहे तर ती दिसू शकणार नाही. इथं आणखीन काय केलं, एक्झाम्पल दिलं आहे बघा. याच्यामध्ये हे पण काय करतं, हे अशा प्रकारेच प्रूव्ह करतं. व्हॉट प्रूव्ह धिस, लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन अँड धिस इज कॉल्ड द लिनियर प्रॉपगेशन ऑफ द लाईट. लाईट नेहमी काय करतो, प्रकाश सरळ रेषेमध्ये प्रवास करतो. यालाच प्रकाशाचे रेषीय संक्रमण असं काय केलं जातं, म्हटलं जातं. आता रिफ्लेक्शन बघा, परावर्तन कशा प्रकारे, हे काय आहे पाहूया. इथं एक्झाम्पल दिलं बघा. याच्यामधून सोर्स ऑफ लाईटमधून या ऑब्जेक्टवर काय झाला, हा लाईट पडलेला आहे अँड देन धिस रिफ्लेक्ट, त्याचं रिफ्लेक्शन झालेलं आहे म्हणजे हा परावर्तित झालेला आहे आणि मगच हा ऑब्जेक्ट आपल्याला डोळ्यांनी दिसू शकतो. सी, द रेज ऑफ लाईट फॉलिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट फ्रॉम द सोर्स ऑफ लाईट that is thrown back from the surface of the object, this is called as the reflection of the light. म्हणजे सोर्स ऑफ लाईटपासून जेव्हा काय होतो, लाईट काय होतो, एखाद्या ऑब्जेक्टवर पडतो, त्याच्या सरफेसवर पडतो, तर तेव्हा तिथून तो काय करतो, परत फिरतो त्या सरफेसपासून. यालाच रिफ्लेक्शन असं म्हटलेलं आहे. तर अशा काही डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत, मिरर किंवा हे सरफेस, दॅट इज द ग्लास ऑफ द कार किंवा प्लेट्स जे आहेत तर त्याच्यामधून आपल्याला डिफरंट काही इमेजेस आपल्याला दिसत असतात. सो इमेज फॉर्म्ड इन द सरफेस ॲज अ न्यू स्टील डिश, ग्लॉसी ग्रॅनाइट कॅडलिंग ऑफ द वॉल अँड द स्टील वॉटर इन द लेक. अशा प्रकारे कितीतरी अशा काही ऑब्जेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला काय होतात, इमेजेस फॉर्म झालेल्या दिसतात. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 21. नाव नेक्स्ट सी ॲक्टिव्हिटी नंबर 22, इमेजेस इन द प्लेन मिरर, हाऊ दीज आर. सो राईट
स्टँड इन फ्रंट ऑफ द प्लेन मिरर अँड लुक ॲट युअर इमेज इन इट. तर इथं बघा, जेव्हा प्लेन मिररमध्ये इमेज म्हणजे प्रतिमा तयार होत असते तर तेव्हा काय होतं पहा, द लेफ्ट अँड राईट साईड्स ऑफ द ओरिजिनल ऑब्जेक्ट ॲपियर्स टू बी एक्सचेंज्ड इन अ मिरर इमेज. जेव्हा आरशामधील प्रतिमा आपण पाहतो तर तेव्हा लेफ्ट आणि राईट साईड जी आहे ओरिजिनल ऑब्जेक्टची म्हणजे मूळची जी वस्तू आहे त्याच्यामध्ये डावी आणि उजवी जी बाजू आहे तर ती बदललेली दिसते. कशामध्ये? आपल्याला मिरर इमेजमध्ये म्हणजे आरशामध्ये. द इमेज इज ॲज फार बिहाइंड द मिरर. तर त्याचप्रमाणे जी इमेज आहे तर ती आरशाच्या आतमध्ये काय होते आपल्याला तयार झालेली दिसते. जेव्हा ऑब्जेक्ट काय करतो त्याच्या समोर असतो तेव्हा. द साईज ऑफ द इमेज इज द सेम ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. आणि त्याची जी साईज आहे ॲक्च्युली इमेजची साईज आणि ऑब्जेक्टची साईज काय असते? सेम एवढी असते. तर अशा प्रकारे आपण प्लेन मिररमध्ये काय होतात इमेजेस दिसू शकतात. तर इथं हाईट तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर जेवढ्या अंतरावर हे ऑब्जेक्ट ठेवलं असतो तेवढ्याच अंतरावर आतमध्ये आपल्याला काय होते ही ऑब्जेक्टची इमेज जी आहे तर ती दिसते. सी हिअर, दिस इज द पिन होल कॅमेरा and here activities given for making the pinhole camera and how this works. Okay, see here. तर इमेज जी आहे तर ती इन्व्हर्टेड का दिसते तर कारण हे रिफ्लेक्शन ऑफ द लाईट जे आहे तर ते त्याच्यामुळं अशा प्रकारे आपल्याला हे दिसतं. नाव सी हिअर, डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द विंडो पेन then we may or may not see the objects on the other side through it. तर अशा प्रकारे याच्यामध्ये ट्रान्सपरंट, ओपेक आणि ट्रान्सलुसंट ऑब्जेक्ट जे आहेत तर ते आपल्याला दिसू शकतात. याच्यामध्ये डिफरंट ऑब्जेक्ट्स काय दिले तिथं याचं क्लासिफिकेशन तुम्ही करू शकता किंवा याच्यावरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, त्याच्यानंतर ओपेक जे आहे तर ओपेक जे आहे तर त्याच्यामध्ये अर्धपारदर्शक म्हणू शकतो आपण याला. आणि जे ट्रान्सलुसंट जे आहे तर ते अपारदर्शक, याच्यामधून लाईट अजिबात पास होऊ शकत नाही. ओके, सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 22. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 23. हिअर, हाऊ फॉर्मेशन ऑफ शॅडो ऑकर्स. कशा प्रकारे शॅडो का होते तयार होते. तर इथं काय केलं आहे फॉर्मेशन ऑफ शॅडोचं इथं पिक्चर दिलेला आहे. सी हिअर, इफ ॲन ओपेक ऑब्जेक्ट कम्स इन द वे ऑफ लाईट सोर्स, लाईट डज नॉट पास थ्रू इट. जेव्हा एखादा पूर्ण अपारदर्शक एखादी वस्तू लाईट सोर्सच्या मध्ये आली तर तिथं लाईट त्या वस्तूमधून पास होऊ शकत नाही. ॲज अ रिझल्ट लाईट डज नॉट रीच अ वॉल. आणि त्याच्यामुळं तो त्याच्यामधून वॉलपर्यंत पोचू शकत नाही. ऑन द अदर सरफेस, ऑन द अदर साईड ऑफ द ऑब्जेक्ट द पार्ट रिमेन्स डार्क. आणि अशा प्रकारे तो जो पार्ट आहे दॅट रिमेन्स डार्क. धिस डार्क पार्ट इज कॉल्ड ॲज अ शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट. यालाच ह्या जो डार्क पार्ट आहे ह्याला शॅडो म्हटलेलं आहे. अशा प्रकारे इथं काही ॲक्टिव्हिटीज दिलेत बघा. सी हिअर, send the friend closer to the wall, then ask the friend to come towards you. You move further away from him towards him again. Hold the torch high and then low. Go towards the left and then to the right of the friend. तर अशा काय आहेत ॲक्टिव्हिटीज आहेत. See here, the shadow of the object is formed only when लाईट डज नॉट पास थ्रू द ऑब्जेक्ट. केव्हा फक्त होणार आहे शॅडो छायानिर्मिती जेव्हा काय होतं तो लाईट त्या वस्तूमधून जाऊ शकत नसेल तरच काय होते शॅडो तयार होते. द काइंड ऑफ शॅडो इज फॉर्म डिपेंड अपॉन द रिलेटिव्ह डिस्टन्स बिटवीन द सोर्स ऑफ लाईट. शॅडो जी आहे कुठल्या प्रकारची तयार होणार हे कशावर अवलंबून असतं बघा. डिस्टन्स बिटवीन द सोर्स ऑफ लाईट म्हणजे तो ऑब्जेक्ट आणि सोर्स जो आहे याच्यामधलं डिस्टन्स, ऑब्जेक्ट अँड सरफेस और स्क्रीन ऑन विच शॅडो इज फॉर्म्ड.
तर तो ऑब्जेक्ट आणि कोणत्या स्क्रीनवर तो शॅडो तयार झालेला आहे याच्यावर डिपेंड असतं. शॅडो ऑफ अन ऑब्जेक्ट फॉर्म ड्यू टू द सनलाईट इज लॉंग इन मॉर्निंग. सकाळच्या वेळी जी छायानिर्मिती होते ती लांब असते, इव्हिनिंगला शॉर्ट असते. मॉर्निंग आणि इव्हिनिंगला काय असते, लॉंग असते, आणि आफ्टरनूनला काय असते, शॉर्ट असते. वी कॅन इझिली नोट दीज चेंजेस इफ वी ऑब्झर्व द ट्री अलॉंग द रोड साईड. आपण हे सहजपणे कुठे बघू शकतो अशा प्रकारचे चेंजेस, तर जिथे आपण रोड साईडला ज्या ट्रीज आहेत त्याच्या शॅडोवरून आपण समजू शकतो. सो धिस चेंज इन द शॅडो डिपेंड्स ऑन द सोर्स ऑफ द लाईट. तर ह्या कशावर अवलंबून असणार आहे, कोणता सोर्स आहे लाईटचा त्याच्यावर. अँड इट ऑब्जेक्ट ऑल्सो ऑन द सरफेस ऑन विच शॅडो इज फॉर्म्ड. आणि तो ऑब्जेक्ट आणि कोणत्या सरफेसवरती तयार होले याच्यावर पण हे काय असतं, डिपेंड असतं. नाव सी हिअर द क्वेश्चन्स ऑफ ॲक्टिव्हिटी नंबर 19. क्वेश्चन फर्स्ट. देर इज अ लॉट ऑफ नॉईज वेन अ प्लेट फॉल्स ऑन द ग्राउंड. व्हॉट वी डू to stop it? What happens when you do that? Write the actual experiment and write observation. Do this actual experiment and write the observation. आता इथं काय केलं आहे बघा, समजा एखादी प्लेट ग्राउंडवर पडली तर कुठल्या प्रकारचा कसा हा आवाज येईल, त्याच्यानंतर तो थांबवण्यासाठी तुम्ही काय कराल, आणि ह्या ॲक्च्युअल एक्सपेरिमेंट करा आणि त्याचे ऑब्झर्वेशन्स लिहा. क्वेश्चन 2. टेक अ तबला ऑर प्लेट, स्प्रेड सम सॉडस्ट, मस्टर्ड सीड्स ऑर सँड ऑन इट अँड ट्रिकल इट with your fingers. What does the sound look like? Write down what it looks like when the sound is off. तर इथं काय करायचं आहे तुम्हाला, तबला किंवा काय करायचं, प्लेट घ्यायचे, त्याच्यावर सॉडस्ट, मस्टर्ड सीड किंवा वाळूचे कण जे आहेत तर ते टाकायचे आहेत. त्याला काय करायचं आहे, थोडीशी तुमच्या बोटाने त्याला थाप द्यायची आहे. त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचा साऊंड तो तयार होतो ते एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. राईट डाऊन व्हॉट व्हायब्रेशन्स मेक द फॉलोइंग साऊंड्स. सतार, बेल, वॉटर फॉलिंग फ्रॉम द टॅप, फॉलिंग अँड बस्टिंग ऑफ द सॉसर. कुठल्या टाईपचे व्हायब्रेशन्स तयार होतात आणि आवाज तयार होतो ते लिहायचं आहे. टेक अ पॉट फिटेड विथ द वॉटर ॲज शोन इन द पिक्चर. मेक द स्मॉल स्ट्राइक ऑन इट्स साइड. व्हॉट डू यू सी? Why did waves form on the water in the pot? एका पाण्याने भरलेल्या भांड्यामध्ये काय करायचं आहे, त्याच्या कड्याला काय करायचं, आपण थोडंसं स्ट्राईकआउट करायचं. त्याच्यामध्ये वेव्स कशा तयार होतात, का तयार होतात ते लिहायचं आहे. देन सी ॲक्टिव्हिटी नंबर 20. इफ अ बेल इज रिंगिंग इन अ व्हॅक्यूम पॉट वेअर देर इज नो एअर, कॅन इट साऊंड बी heard? What do you think? Question 2. Which type of medium is required for transmission of sound? Transmission of sound ला कोणते मीडियम्सची गरज असते? Question 3. What is the sound transmission? Then see activity number 21. Write whether each of the object given in the table below are luminous or non-luminous. याच्यामध्ये हे जे ऑब्जेक्ट दिलेत, पेन, लिट कॅन्डल, बुक, टॉर्च, बल्ब, टायर, प्लास्टिक बॅग, पेन्सिल, लॅम्प लिटेड इन फ्रंट ऑफ द गॉड, याच्यामध्ये ल्युमिनस आहेत की नॉन ल्युमिनस ते लिहायचं आहे. तर आत्ता तुम्ही काय केलं आहे, पिक्चर ऑब्झर्वेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा, टेक अ पाईप विच इज स्ट्रेट बट बेंड्स इझिली ॲज शोन इन द फिगर, ऑर टेक अ रोल ऑफ पेपर. एक काय करायची, पाईप घ्या किंवा पेपराची गुंडाळी करून घ्यायची आहे आणि प्लेस अ बर्निंग कॅन्डल ऑन द स्टँड ऑर ऑन अ टॉल बॉक्स. एक स्टँडला किंवा मोठ्या बॉक्सवर काय करायचं आहे, पेटलेली मेणबत्ती ठेवायची
लुक थ्रू द ट्यूब ऑर थ्रू अ रोल ऑफ पेपर. त्या पाईपमधून किंवा ट्यूबमधून किंवा त्या रोल ऑफ पाईप जे आहे पेपर त्याच्यामधून पहा कशा प्रकारे दिसतं. हाऊ व्हॉट डज इट लुक लाईक. नाव लुक ॲट द कॅन्डल बाय बेंडिंग द ट्यूब or by bending the roll of paper slightly. What does action 1 and action 2 look like? In which action will the flame of candle be seen clearly and why? याच्यामध्ये आन्सर्स लिहायचे त्या क्वेश्चनचे. नाव सी लिस्ट सम ल्युमिनस ऑब्जेक्ट्स अँड क्लासिफाय देम ॲज अ नॅचरल अँड आर्टिफिशियल. काही ल्युमिनस ऑब्जेक्टचं नॅचरल आणि आर्टिफिशियलमध्ये काय करायचं आहे, क्लासिफिकेशन करायचं आहे. नाव सी decide which of the following are transparent, opaque and translucent and complete these following table. याच्यामध्ये हे जे ऑब्जेक्ट्स आहेत तर ते ट्रान्सपरंट आहेत, ओपेक आहेत की ट्रान्सलुसंट आहेत ते लिहायचं आहे. पीस ऑफ ग्लास, पेपर, कलर्ड ग्लास, ऑइल्ड पेपर, व्हाईट प्लास्टिक बॉक्स, टी केटल, नोटबुक, क्लॉथ, वुडन कबोर्ड, दे नोटबुक पेपर, वॉटर बॉटल, हे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत. नाव टेल मी हू पेअर विथ मी. माझ्याशी कोणाची पेअर होईल. मिरर ग्रुप एमध्ये काय काय बघा, मिरर, फायर फ्लाय, पिनहोल कॅमेरा, मून. आणि बी ग्रुपमध्ये काय आहे, नॉन ल्युमिनस, इन्व्हर्टेड इमेज, रिफ्लेक्शन आणि ल्युमिनस. तर याचे काय करायचे आहेत, मॅच पेअर्स मॅच करायचे आहेत. Now question 3, list the objects in your house which are transparent, translucent and opaque. याच्यामध्ये आपल्या घरी असणारे काही ऑब्जेक्ट्सचं ट्रान्सपरंट, ट्रान्सलुसंट आणि ओपेकमध्ये काय करायचं, लिस्ट तयार करायची आहे. देन सी ॲक्टिव्हिटी नंबर 23. क्वेश्चन फर्स्ट, इन लार्ज रूम स्टँड युअर फ्रेंड ॲट द सर्टन डिस्टन्स फ्रॉम यू. यूज अ फ्लॅश लाईट टू कास्ट युअर फ्रेंड्स शॅडो ऑन द वॉल. Now do the following. तर ऑब्झर्व द चेंजेस इन द शॅडो अँड नोट हाऊ द शॅडो लुक्स. ही ॲक्टिव्हिटी करून पाहायची आहे आणि मग त्याच्यानंतर अशा प्रकारे जे क्वेश्चन्स विचारले त्याचे आन्सर लिहायचे आहेत. ए काय पहा, सेंड अ फ्रेंड नियर द वॉल. तुमच्या मित्राला भिंतीजवळ पाठवा आणि कशा प्रकारे शॅडो तयार होते ते लिहायचं इथं. कॉल अ फ्रेंड नियर टू यू. सी नाव यू मूव अवे फ्रॉम द हिम अँड कम बॅक क्लोजर. त्याच्या जवळ जा आणि पुन्हा मागे या. डी होल्ड द फ्लॅशलाईट इन युअर हँड हाय देन होल्ड इट डाऊन. उंच धरा आणि मग खाली घ्या तुमच्या हातातील टॉर्च. देन ई गो टू द लेफ्ट अँड राईट साईड ऑफ द फ्रेंड राईट वेअर द शॅडो ॲपियर्स. याच्यामध्ये लेफ्टला आणि राईटला जा आणि कशा प्रकारे याच्यामध्ये शॅडो तयार होते ते लिहायचं आहे सगळे आन्सर्स. देन क्वेश्चन 2, क्रिएट द डिफरंट शेप्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स विथ युअर हँड्स फीट बेस्ड ऑन द शॅडो फॉर्मेशन. देन सी क्वेश्चन 3, प्लेस अ ग्लास filled with the water on the white sheet of the paper in the window so that it receives the direct sunlight. What is seen on the paper? Write it. तर ही ॲक्टिव्हिटी करून बघायची आणि याच्यामध्ये काय दिसतं ते लिहायचं ऑब्झर्वेशन. क्वेश्चन 4, इफ द वायर इज बेंट इन अ सर्कल अँड डिप्ड इन अ सोपी वॉटर द बबल्स इज फॉर्म्ड, व्हॉट विल बी सीन इन दोज बबल्स. तर साबणाच्या पाण्यामध्ये आपण वायरचा जो गोल झालेला जे असतं सर्कल ते काय केलं, त्याला डीप केलं तर त्याच्यामध्ये बबल्स तयार होतात. तर याच्यावर आपल्याला काय दिसतं ते लिहायचं आहे. क्वेश्चन 5, व्हॉट डू यू थिंक विच थिंग्स आर नेसेसरी फॉर शॅडो फॉर्मेशन. शॅडो फॉर्मेशनसाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते हे लिहायचं आहे. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी 23. राईट द आन्सर्स ऑफ ऑल दीज क्वेश्चन्स.